बांगलादेशातून आहे। आपल्या शेजारील राष्ट्र बांगलादेशात आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे। बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून निघावं लागलंय। देशातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं त्यांना हा निर्णय घ्यावा लागलाय। देश सोडण्यापूर्वी त्यांना देशाला संबोधित करायचं होतं, मात्र रेकॉर्डिंग न झाल्यानं त्यांना बांगलादेश वासियांना संबोधित करता आलं नाही। त्याचडीनं त्यांना निघावं लागलं। गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरून बांगलादेशात नागरिकांकडून जोरदार आंदोलन सुरू होतं आणि जणू एक प्रकारचं गृहयुद्धच बांगलादेशात छेडल्याचं चित्र ही दृश्य पाहिल्यावर आपल्याला लक्षात येऊ शकतं। देशभरात झालेल्या हिंसाचारात 300हून अधिक आंदोलकांचा तर 13 पोलिसांचा मृत्यू झाल्याचंही समजतंय। देशात कर्फ्यू असताना मोठ्या संख्येनं आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडत पंतप्रधान निवासस्थानात धडक दिली। आंदोलकांनी पंतप्रधान शेख हसीनांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा लावून धरली होती आणि मोठ्या संख्येनं राजधानी ढाक्यात जनता रस्त्यावर उतरली होती। शेख हसीना या आपल्या बहिणीसह एका चॉपरनं सुरक्षित ठिकाणाकडे रवाना झाल्याचं समजतंय। लष्कराकडून एक पत्रकार परिषदही तातडीनं घेण्यात आली। आर्मी चीफ म्हणालेत की देशाची सर्व सूत्र लष्कर आपल्या हाती घेणार आहे। प्रथम राष्ट्रपतीकडे जाणार आणि त्यांच्याशी चर्चांती पुढील दिशा ठरवली जाईल असंही ते म्हणालेले आहेत। सध्याची देशातील स्थिती पाहता लष्कराकडून देशात शांतता प्रस्थापित करण्याला प्राथमिकता असेल आणि अंतरिम सरकार बनवण्याचा प्रयत्न असल्याचंही आर्मी चीफ यांनी स्पष्ट केलंय। तर शेख हसीना यांचं विमान दिल्लीच्या दिशेनं येत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शेख हसीनांसोबत काही सहकारी असल्याची सुद्धा माहिती मिळते। याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील बांगलादेश उच्च आयुक्तालयाबाहेर सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली आहे। दरम्यान शेख हसीना या दिल्लीला येऊन तिथून थेट लंडनला निघणार असल्याची माहिती सुद्धा विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। तर इकडे बांगलादेशमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत बांगलादेशच्या 4 ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत। कोलकाता ते ढाका या दरम्यान धावणाऱ्या या ट्रेन्स रद्द करण्यात आलेल्या आहेत। कोलकाता ढाका रेल्वे सेवा बंद करण्यात आलेली आहे। 4 ट्रेन्स रद्द करण्यात आलेल्या आहेत। बांगलादेशमधली परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि काय परिस्थिती आहे सध्या बांगलादेशमध्ये आपण पाहूयात। राजधानी ढाक्यासह बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे। एकाच पोलीस ठाण्यातल्या 13 पोलिसांना जमावानं ठार केलेलं आहे। अतिशय धक्कादायक अशी घटना। संपूर्ण बांगलादेशमध्ये संचारबंदी लागू आणि आंदोलन सक्तीनं मोडून काढण्याचे प्रयत्न लष्कराकडून केले जात आहेत। संपूर्ण बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू आहे आणि इंटरनेट सेवा सुद्धा पूर्णपणे बंद आहे। तर बांगलादेशमधला आरक्षण कोटा पद्धत बंद करण्याची आंदोलकांची मागणी आहे। सुप्रीम कोर्टाकडूनही बांगलादेश स्वातंत्र्य सैनिक कोट्यात छाटणी करण्यात आलेली आहे आणि तरीही हिंसाचार उसळलेला आहे। आंदोलक विद्यार्थी नसून ते अतिरेकी आहेत, त्यांना चिरडून टाका, पंतप्रधान शेख हसीनांचं जनतेला आवाहन आहे। शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती। नेमकं गेल्या तासाभरात काय घडलंय बांगलादेशमध्ये आपण पहा। पंतप्रधान शेख हसीनांनी देश सोडला। बीएसएफ कडून भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। बीएसएफचे डीजी कोलकात्यामध्ये दाखल झालेत। तर बांगलादेशमध्ये तणाव असून भारताच्या सीमेवर सुद्धा हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। पंतप्रधान शेख हसीनांनी देश सोडलेला आहे। आणि एक ताजी अपडेट जी येते त्यानुसार दिल्लीत सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपले दिल्लीतले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, दिल्लीत हाय अलर्ट जारी केल्याचं समजतं आणि शेख हसीना यांचं विमान कोणत्याही क्षणी तिथे दाखल होऊ शकतं आणि तिथून त्या लंडनला निघणार असल्याचंही समजतंय। अपडेट्स काय आहेत, काय नेमकी दिल्लीतल्या वर्तुळात चर्चा आहे? बिलकुल, आपण आता आहोत बांगलादेश हाय कमिशनच्या बाहेर आणि हाच परिसर आहे की जिथे अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण इथं पाहतो की दिल्ली पोलीस इथे दाखल झालेले आहे। बांगलादेश हाय कमिशन इथे आहे। वर बांगलादेशचा झेंडासुद्धा दिसतोय आणि इथे हे पोलीस थांबलेले आहेत। या हाय कमिशनचे साधारणतः 3 गेट आहेत आणि तिन्ही गेट जे आहेत त्या तिन्ही गेटवर मोठी सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली आहे आणि इथे कोणतेही प्रोटेस्ट होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे।
आपण पाहतोय की हे बांगलादेशचं हाय कमिशन आहे आणि सुरक्षा व्यवस्था इथं वाढवण्यात आलेली आहे. इथे कोणतीही व्ही आय पी मूव्हमेंट होऊ शकते, त्यासाठी ही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते आणि मोठ्या प्रमाणावर इथे हा फौजफाटासुद्धा लावण्यात आलेला आहे. चाणक्यपुरीचा हा परिसर आहे की इथे महत्त्वाचे एम्बेसी आपल्याला दिसते. कतार एम्बेसी इथेच आहे अगदी. आणि इथेच US एम्बेसीपासून इतर एम्बेसी पण आहेत आणि म्हणूनच दिल्लीमध्ये कोणत्याही क्षणी शेख हसीना येऊ शकतात आणि इथूनच दिल्लीमधूनच त्या लंडनला जाणार असल्याची अगदी राम, माहिती मिळते. तू तिथली परिस्थिती दाखवलेली आहेस. तिथला जो परिसर आहे आणि या सगळ्या परिसरात कसा पोलीस बंदोबस्त तैनात झालाय ते सुद्धा मी पाहिलंय. पण सत्ता वर्तुळात काय चर्चा आहे या सगळ्या घडामोडींकडे पाहता? बिलकुल, खरं तर बांगलादेशचा विचार दिल्लीला सोडून करता येणार नाही, कारण सध्या बांगलादेशसोबत भारताचे संबंध जे होते ते पहिल्यापासून सलोख्याचे होते आणि म्हणूनच शेख हसीना यांनी जर सर्वप्रथम जर निर्णय कोणता घेतला असेल तर सीमापलीकडे जाण्याचा, तो भारताला निवडलेला आहे. आणि इथून पुढे आता भारताचे संबंध कसे असतील बांगलादेशसोबत हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण शेख हसीना इथून पुढे कोणती भूमिका घेतात ते तर पाहावंच लागणार आहे. परंतु आता बांगलादेश जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे लष्करानं, त्यामुळं तिथे नवीन सरकार येते का लष्करच हे सरकार पुन्हा एकदा चालवते ते पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर देशाचे आणि बांगलादेशच्या व्यापारावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे आणि त्या दृष्टीनं दोन्ही देशाचे संबंध कसे सुधारतील याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर बांगलादेशमध्ये जे भारतीय आहेत त्यांना सुद्धा एक अलर्ट देण्यात आलेला आहे आणि बांगलादेशमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न तातडीनं सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे तिथल्या भारतीयांची सुद्धा सुरक्षा जी आहे ती महत्त्वाची असणार आहे. अगदी रामराजे, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेट्सबद्दल. आणि या सगळ्या अपडेट्सबद्दल आम्ही पुढच्या बुलेटिन्समध्ये सुद्धा तुमच्याकडून जाणून घेणार आहोत हे अपडेट्स, कारण आता दिल्लीत सुद्धा हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि तिथे एक VVIP मूव्हमेंट होऊ शकते. याचा अर्थ शेख हसीना या कोणत्याही क्षणी दिल्लीत दाखल होऊ शकतात आणि त्यानंतर त्या लंडनला रवाना होणार आहेत. त्यामुळे सत्ता वर्तुळात सुद्धा अलर्ट आहे.